अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. उद्या आहे श्री राम नवमी. प्रभू श्रीरामांचा जन्म आपल्याला उद्या साजरी करायचा आहे अर्थात. आणि त्याच्याच बरोबर उद्या दुर्गाष्टमी पण आहे. खरं तर अष्टमी आज दुपारनंतरच सुरू होते, पण उदय तिथीनुसार ती उद्या धरली जाते. आणि प्रभू श्रीरामांचा जन्म हा 12:39 साजरी केला जातो. म्हणून उद्या 11:48 नवमी तिथी लागते आणि त्या तिथीनुसार 12:39 म्हणजे उद्याच आपल्याला श्रीराम नवमी सुद्धा साजरी करायची आहे. आता काही कमेंट्स आल्या, तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही आज संध्याकाळी सुद्धा तुम्ही श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करू शकता. किंबहुना तुम्हाला रामरक्षा सिद्ध करायची असेल किंवा ज्या काही सेवा चालू असेल त्या तुम्ही आजही करू शकता, उद्याही करू शकता. आता श्रीराम नवमी प्रत्येक घरात साजरी केली जाते. आणि खरं तर जर तुमच्याकडे कुठलीच मूर्ती नसेल, फोटो नसेल, तरी सुद्धा तुम्ही महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता. कारण जशा सगळ्या नद्या सागराला येऊन मिळतात त्याच पद्धतीने कुठलीही सेवा केली तरी ती महाराजांपर्यंत जातेच. आता दुर्गाष्टमी उद्या चैत्र महिन्यातली दुर्गाष्टमी असल्यामुळे आणि खरं तर ती आज दुपारी सुरू होते. तर तुम्हाला ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्या आवर्जून करायच्या आहे. कुळदेवीचं तुम्ही हवन करू शकता. 99 मंत्राचं पठण करून ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या पद्धतीने तुम्ही हवनही करू शकता. आई भगवतीची ओटी भरू शकता. ज्यांना आज भरणं शक्य होत नाही त्यांनी उद्या भरावी, नाहीतर मग चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तुम्ही देवीची ओटी भरू शकता. आता उद्या प्रभू श्रीरामांचा जन्म उत्सव आपल्याला मोठ्या धूमधडाक्यात साजरा करायचा आहे. आता कुठला नैवेद्य आहे जो प्रभू श्रीरामांना अतिशय प्रिय होता? तर बघा, सगळ्यात आधी तर परमेश्वर हा फक्त भक्तीचा भुकेला आहे. पण जेव्हा सणवार येतो, जेव्हा त्यांची विशेष तिथी येते, तेव्हा एक कृतज्ञता असते. आणि अर्थात हा जो नैवेद्य आपण करणार आहोत तो आपणच ग्रहण करतो त्यांना अर्पण केल्यानंतर. तर प्रभू श्रीरामांना शिरा अतिशय प्रिय होता. मग तुम्ही ती रव्याचा शिरा बनवा, नाही तर मग गव्हाच्या पिठाचा शिरा बनवा. जसं तुम्हाला जमेल तसं तुम्हाला शिरा किंवा ज्याला आपण लापशी म्हणतो असा बनवायचा आहे. आणि त्याच्याच बरोबर खीर. आता खीर कुठली पण, मग तुम्ही शेवयाची बनवा, तुम्ही तांदळाची बनवा, तुम्ही मखाण्याची करा, तुमची इच्छा. आता दोन्ही पण नैवेद्य दाखवायचे का? तर नाही. दोघांपैकी एक जरी केला आणि नैवेद्य अर्पण करताना अर्थात तुळशी पत्र ठेवायचे. कारण प्रभू श्रीराम साक्षात भगवान विष्णूंचा एक अवतार आहे आणि कुठलेही पण देव तुळशी पत्र ठेवल्याशिवाय म्हणतो ना की प्रसाद ग्रहण करत नाही, गणपती बाप्पा सोडले तर मग आपल्याला काय करायचं आहे की तुळशी पत्र ठेव. आणि अर्थात काही आपल्याला नैवेद्य दाखवायचा तर 12:39 नंतर तुम्ही नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी सुद्धा नैवेद्य करू शकता आणि तो तुम्ही अर्पण करू शकता, हरकत नाही. जो काही तुम्हाला 2 नैवेद्य सांगितला आहे तो. आता हे करून झाल्यावर उद्या संपूर्ण जगभरात रामरक्षा सामूहिक पद्धतीने आपली सिद्ध होणार आहे. ते कसं? तर बघा, उद्या प्रत्येक घरात, प्रत्येक मंदिरात एकदा तरी श्री रामरक्षाचं पठण होणार आहे. आणि प्रत्येक घरात एकदा तरी रामरक्षा पठण केली जाणार आहे. प्रत्येक मंदिरात एकदा करणार आहे. आता जर केंद्रात बघायला गेलं तर रोज रामरक्षेचं पठण चालू आहे. उद्या थोडक्यात काय, संपूर्ण विश्वात आपल्याला सामूहिक पद्धतीने रामरक्षा सिद्ध होणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपला खारीचा वाटा. मग काय करायचं आहे, तुमच्या घरात तुम्हाला रामरक्षा पठण करायचे आहे. आता ताई, ही रामरक्षा केव्हा पठण करायची? आणि अर्थात रामरक्षा सिद्धच करायची असते. सुरुवात आता समजा 11 वेळा ज्यांनी रामरक्षा सिद्ध केली आहे त्यांचं खूप छान झालंय, पण ज्यांना नाही शक्य झाली त्यांनी उद्या तरी 11 वेळा, 9 वेळा, 21 वेळा, तुम्हाला जेवढं वेळा शक्य होईल किंवा 13 वेळा तुम्ही रामरक्षा सिद्ध करू शकता. आता काही ठिकाणी असं आहे की 9 वेळा सांगितली जाते, तर आता आपल्या केंद्रात तर 11 वेळा म्हटलं जातं. काही ठिकाणी 9 वेळा आहे. तुम्हाला जेवढा वेळा म्हणता येईल ना विषम संख्येत तेवढा वेळा तुम्ही म्हणू शकता. पण ते कसं म्हणायचं असतं? श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषी श्री सीता रामचंद्र देवता अनुष्टुप छंद सीता शक्ती श्रीमद हनुमान किलकम. इथून सुरुवात करायची 9व्या ओवीपर्यंत. आता समजा मी 11 वेळा पठण करणार आहे तर मी इथून सुरुवात करणार 9व्या ओवीपर्यंत पठण करणार. असं मी 10 वेळा पठण करणार आणि 11व्या वेळा मी सगळंच पठण करणार, कारण फलश्रुती खूप मोठी आहे. या पद्धतीने तुम्हाला रामरक्षा उद्या सामूहिक पद्धतीने ते सिद्ध करायचं आहे. अर्थात जर आपण संध्याकाळी दिवाबत्ती करून आपण रामरक्षा नक्कीच तुम्ही सिद्ध करू शकता 7च्या दरम्यान किंवा अगदी आधी जरी केलं तरी हरकत नाही. त्याच्याच बरोबर उद्या तुम्हाला 9 दीपदान करायचे आहे. दीपदान, 9 दीपदान का? कारण अर्थात उद्या नवमी आहे.
9 दिवे तुम्हाला लावायचे आहे. आता हे 9 दिवे तुम्ही पणती करा, कुठलंही तेल घ्या, कुठली पण वात घ्या. 9 दिवे घरातल्या पणत्या असतात त्या पणत्या घेऊन तुम्हाला 9 दिवे लावायचे आहे. आता हे तुम्ही तुमच्या देवघराच्या समोर ठेवू शकता जर तिथे कम्फर्टेबल असेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण प्रत्येकाच्या घरात देवारा छोटा आहे किंवा नाही जागा असेल तर तुम्ही कुठेतरी म्हणजे देवाच्या समोर जर जागा असेल तर तिथे तुम्ही दीपदान करू शकता. नाहीतर हे सगळे दिवे एका ताटात मध्ये घ्या. प्रभू श्रीरामांची मूर्ती, फोटो असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल, महाराजांची मूर्ती असेल तर तिथे तुम्हाला हे दिवे ओवाळायचे आहे. आणि जर देवघरासमोर जागा असेल तर तिथेच हे 9 दिवे ठेवा. वात तुम्ही पूर्वेकडे करा, नाहीतर उत्तरेकडे करा, बाकी दक्षिणेकडे वगैरे वात करू नका. आता हे करून झाल्यावर जर देवघरासमोर जागा नाही ताई, एवढे 9 दिवे देवघरासमोर आम्ही लावू शकत नाही, मग कुठे करायचं? मग तुम्ही तुमच्या तुळशीजवळ एक दिवा ठेवा, मुख्य दरवाजावर 2-3 दिवे ठेवा, उरलेले देवासमोर ठेवा, खिडकी समोर ठेवा. थोडक्यात काय की या संपूर्ण विश्वाला किंबहुना आपल्या मनालाही आपण सांगायचं की प्रभू श्रीरामांसारखं चरित्र आपल्या आयुष्यात आपल्याला अंगीकारलं पाहिजे. ज्या पद्धतीने अंधकार प्रत्येकाच्या आयुष्यात येतो तर त्या पद्धतीने आपल्या पण आयुष्यात जर अंधकार आला तर त्याला न डगमगता, त्याला न घाबरता आपल्याला एक तेजाची ज्योत प्रज्वलित करायची असते आणि संपूर्ण जो अंधकार आहे तो आपल्याला दूर करायचा असतो. हे त्यामागचं कारण आहे. तर आवर्जून प्रत्येकाने आपापल्या घरात, मग तुम्ही घराच्या बाहेर 9 दिवे ठेवा, तुम्ही बाल्कनी ठेवा, तुम्ही खिडकी ठेवा, असं कुठलंच बंधन नाही. फक्त 9 दिवे आवर्जून लावायचे असतात. आणि देवघरात लावलं तर अतिशय उत्तम. मस्त जय श्रीरामाची रांगोळी काढायची, जसं नाव लिहायचं रांगोळीद्वारे, जय श्रीराम. 9 दिवे प्रज्वलित करायचे. प्रभू श्रीराम. आणि सगळ्यात आधी उद्या संपूर्ण विश्वामध्ये सामूहिक रामरक्षा सिद्ध होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, उद्या एकदा रामरक्षा पठण करा, नाही तर 11 वेळा पठण करा. जोपर्यंत मारुती स्तोत्रम आपण म्हणत नाही तोपर्यंत रामरक्षा सिद्ध होत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. मग रामरक्षा आपल्याला तुम्ही एकदा म्हणा, नाही तर 11 वेळा म्हणा, तुम्हाला मारुती स्तोत्रम एकदा तरी पठण करायचं आहे. कारण प्रभू श्रीरामांना आपल्याला माहिती आहे की प्रभू श्रीरामांना मारुती रायाची सेवा अतिशय प्रिय आहे. म्हणून आता हे करून झालं, उद्या दिवसभरात श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम तुम्ही याचं नामस्मरण करू शकता. तुम्ही उद्या ज्यांची लिखित नामजप चालू आहे त्यांनी नक्कीच एका पानावर, एका लाईनवर तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम उद्या नक्कीच तुम्ही लिहू शकता. आणि ज्यांना लिहिणं नाही शक्य होत त्यांनी आवर्जून पठण करावं. उद्या अनंत काळापर्यंत जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही राम राम नावाचा तुम्हाला जप करायचा. या पद्धतीने आपल्याला उद्याचा दिवस साजरी करायचा. तर आजच्यासाठी इतकंच. काही चुकलं असेल तर माफी असावी. झालेली सेवा प्रभू श्रीरामांच्या चरणी मी रुजू करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.